झी 24 तास एक पाऊल पुढे। नाशिक, पुणे, मुंबई हा सुवर्ण त्रिकोण गुन्हेगारांच्या विळख्यात नाही शहरातल्या गुन्हेगारांचे एकमेकांशी कनेक्शन असल्याचं अनेकदा समोर येत आहे। हा मुद्देमाल जप्त केलाय नाशिकच्या भद्रकाली पोलिसांनी। यात 228 LPG गॅस शेगड्या, खेळण्याचं साहित्य, पशुपक्ष्यांच्या खाद्यपदार्थांच्या गुण्या असा एकूण 46 लाखाचा माल पोलिसांनी ताब्यात घेतलाय। पुण्याच्या एका व्यापाऱ्याचा हा माल कर्नाटकात जात होता। मात्र वाटेत एका जकात नाक्यावर ट्रक चालक खाली उतरल्यानंतर 5 लुटारूंनी ट्रकचा ताबा घेतला आणि पोबारा केला। या प्रकरणी 3 जानेवारीला पुण्याच्या विमानतळ पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। तेव्हापासून पोलीस या चोरट्याचा तपास करत होते। या प्रकरणी 3 ताब्यात घेण्यात आलंय तर 3 जण फरार आहेत। यातले 2 आरोपी जे आहेत, एक तर वाजिद उर्फ वाहिद चौधरी, आमीन उर्फ सत्या, मोहम्मद अन्सारी, या दोघांना आम्ही अटक केली आणि त्यांच्याकडे माहिती घेतली असता त्यांचा साथीदार निजाम सय्यद आणि अजून 2 मुंबईचे असे 5 गुन्हेगारांनी ही जी चोरी आहे ही चोरी केलेली आहे। या गुन्ह्यात नाशिक, पुणे आणि मुंबई या 3ही शहरांचं कनेक्शन आहे। या गुन्ह्यात नाशिकच्या 3 आणि मुंबईच्या 2 सहभाग आहे। स्थानिक साथीदाराशिवाय एवढा मोठा प्लॅन प्रत्यक्षात उतरवणं शक्य नसल्याचा पोलिसांचा कयास आहे। हे जे गुन्हेगार हे रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत आणि यातला जो मुख्य गुन्हेगार आहे निजाम मोहम्मद सय्यद, हा तर याच्यावरती बरेचसे गुन्हे दाखल असून त्याला आपण तडीपार पण केलेला आहे। यांच्यावर आमच्या सर्व्हेलन्स असतो, नजर असते आमची की याचे ॲक्टिव्हिटीज काय आहे, कुठे जातो, काय जातो, तो इकडे येतो का, कुठे तिकडे जिथं तडीपार केलं त्या ठिकाणी त्याच्या ॲक्टिव्हिटीज काय चाललेल्या तो तिथं राहतो का, याच आम्ही माहिती घेत असतो। शहराचा वेगाने विकास होतोय, त्याचा निश्चितच चांगला परिणाम दिसून येतोय, पण त्याचबरोबर महानगरातला क्राईम रेट वाढत चाललाय। त्याकडेही सरकार पातळीवरून लक्ष देण्याची गरज व्यक्त होतीये। मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास एक पाऊल पुढे।